ब्रेकनंतर बातम्यांचा घेणार आहोत सुपरफास्ट आढावा। लातूरच्या जवळग्यातील पोमादेवी येथील महावितरणच्या कार्यालयाला संतप्त ग्रामस्थांनी टाळं ठोकलाय। औसा तालुक्यातील जवळगाव, पोमादेवी, दापेगाव, हारेगाव, मसलगा या गावांमध्ये गेल्या 10 दिवसांपासून वीज पुरवठा होत नाहीये। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पोमादेवीमधल्या महावितरणच्या सबस्टेशन समोर आंदोलन केलं। कर्मचाऱ्यांना बाहेर काढत वीज पुरवठा बंद केला आणि सबस्टेशनला टाळं ठोकलाय। पिंपरी चिंचवडमधील भाजपचे पदाधिकारी बिल पास करण्यासाठी टक्केवारीचा खेळ करतात अशी तक्रार पंतप्रधान कक्षाकडे करण्यात आली आहे। पुणेकर नागरिक प्रमोद साठे यांनी ही तक्रार केली आहे। तक्रारीमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, सरचिटणीस सारंग कामतेकर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांची नावं नमूद आहेत। भाजपने हे सर्व आरोप फेटाळले असून खुद्द प्रमोद साठेवरती हत्या, दरोडे, खंडणी असे गुन्हे दाखल असल्याचा पुरावा सादर केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अशा गुन्हेगारांना सोबत घेऊन भाजपची बदनामी करत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीसह तक्रारदारावरती बदनामीचा दावा ठोकणार असल्याचं भाजपचं म्हणणं आहे। पुण्यात अपहरण झालेल्या तनिष्का या 4 वर्षीय मुलीची हत्या झाल्याचं निष्पन्न झालंय। तनिष्काचा मृतदेह अकोला जिल्ह्यातील रेपाडखेडा गावच्या शिवारामध्ये आढळून आला। या प्रकरणी शुभम जामनिक याच्यासह त्याच्या साथीदाराला अटक झाली आहे। मूळचा रेपाडखेडचा शुभम जामनिक पुण्यातल्या दिघीमध्ये अमोल आरोडे याच्या घरामध्ये भाड्यानं राहत होता। 28 जूनला तनिष्का आपल्या घराबाहेर एकटी होती। ही संधी साधत आरोपी शुभम आणि त्याचा साथीदार प्रदीप साठले यांनी तनिष्काचं अपहरण केलं आणि तिचा खून केला। या आरोपींनी आधी तनिष्काचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र हा मृतदेह पूर्ण न जळाल्यामुळे तो खड्ड्यामध्ये पुरल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। खंडणीसाठी अपहरण केल्याचा संशय व्यक्त होतोय। मनमाडच्या रिमांड होममधील 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी केअरटेकरला अटक झाली आहे। मनमाड कॅम्प भागात अनाथ मुलांचं शासकीय रिमांड होम आहे। 3 जुलै रोजी रिमांड होमच्या केअरटेकरनं 7 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केले। हे प्रकरण उघड झाल्यावरती केअरटेकर विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटक झाली आहे। लातूरच्या निलंग्यामध्ये गेल्या 15 दिवसात मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रोची साथ पसरली आहे। जवळपास 200 रुग्णांना जुलाब आणि उलट्यांची लागण झाली आहे। या साथीमध्ये कमलाबाई देशमुख या 50 वर्षीय महिलेचा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झालाय। गेल्या महिन्यात या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडलेला होता आणि त्यामुळे नदी नाले ओढे भरून वाहू लागले आणि गावातल्या विहिरीमध्ये पाणी मिसळलं गेलं आणि या पाण्याचं योग्य शुद्धीकरण न झाल्यामुळे संपूर्ण गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। या पाण्यामुळेच गॅस्ट्रोची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे। औरंगाबादच्या देवयानी हेमंत गरांगे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। देवयानी या सिंचन विभागात क्लास 2 अधिकारी आहेत, तर त्यांचे पती हेमंत हे विक्री कर विभागात आयुक्त आहेत। आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी असून सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं या मागणीसाठी जालना शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। जालन्याच्या तीर्थपुरी गावातल्या शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात शेतीची अवजारं जमा करत राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला। सकाळी शेतावर जाण्याऐवजी या शेतकऱ्यांनी कुदळ, फावडं, पेरणी यंत्र अशी सगळी अवजारं तलाठी कार्यालयात जमा केली। सरकारच्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ झालेला नसल्याचा आरोप करत स्वामीनाथन आयोग लागू करावा अशी मागणी यावेळी केली गेली। सर्वसामान्यांमधली गुंडांची दहशत कमी करण्यासाठी नाशिक पोलिसांनी एक नवीन पर्याय स्वीकारलाय, ते म्हणजे गुंडांची सार्वजनिक धिंड काढण्याचा। मंगळवारी रात्री कुख्यात गुंड शेखर निकमसह त्याच्या टोळीतल्या व्यक्तींची धिंड काढण्यात आली। विशेष म्हणजे या टोळीची दहशत ज्या परिसरामध्ये आहे त्याच पंचवटी परिसरातनं पोलिसांनी टोळीची धिंड काढली होती आणि ही धिंड पाहण्यासाठी लोकांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती। गेल्याच आठवड्यात संदीप लाड नामक व्यक्तीवरती गोळीबार करून निकम टोळी फरार होती। त्यानंतर औरंगाबादेतल्या टोळीला जेरबंद करण्यात आलं। पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या टीमने ही धिंड काढली आणि नागरिकांच्या मनातली दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला। कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसमोर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या 16 सदस्यांची एकत्रित सुनावणी झाली। यावेळी तब्बल 2000 कागदपत्रांचा अहवाल सादर करण्यात आला। त्यावर 15 दिवसांनंतर सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणी दरम्यान सदस्यांनी 1913 सालचा छत्रपती शाहू महाराजांनी काढलेला वटहुकूम आणि त्याआधी 100 वर्ष आधीचा छत्रपती संभाजीराजे दुसरे यांनी काढलेला वटहुकूम सादर केला। या पुरातन कागदपत्रांमध्ये अंबाबाईच्या पुजाऱ्यांमध्ये कुठलेही मुनीश्वर आणि ठाणेकर पुजारी असा उल्लेख आढळत नसल्याची माहिती समितीनं पुढे केली आहे।